पीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते। हाय फ्रेंड्स, मी श्रुती, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि जसं की तुम्ही बघू शकता, आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे। पहिला गुरुवारचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि आता मला कथासुद्धा वाचायची आहे आणि उपवासाचं जेवणसुद्धा बनवायचं आहे। तर त्यामुळे मग चला आपण किचनमध्ये जाऊया, जेवणाची तयारी करा। तर मग आता आपण किचनमध्ये आलो आहोत। तर आज मी उपवासाचं जेवण बनवणार आहे। एकतर चवळीची भाजी, डाळ, भात, चपाती आणि प्रसादासाठी शिरा। तर मग चला तयारी मी कुकरला लावणार आहे भात, डाळ आणि ही चवळीची भाजी शिजवायला ठेवणार आहे। त्यानंतर डाळ फोडणीला घालेल आणि मग भाजीसुद्धा फोडणीला घालून टाकेल। सर्वात आधी मी चवळी, त्यानंतर तांदूळ, त्यानंतर आपली डाळ। तर मग आता आपण कुकर लावलेला आहे। जोपर्यंत कुकरच्या शिट्या होतात तोपर्यंत आपण चपातीसाठी पीठ बांधून घेऊया। मी पीठ बांधून घेते चपातीसाठी। आपलं पीठ सुद्धा मळून झालेलं आहे। आता ह्याला थोडा वेळ आपण आराम करायला देऊया पिठाला। त्यानंतर तोपर्यंत आपण भाजीच्या फोडणीसाठी जे साहित्य लागणार आहे ते कापून घेऊ। मी हा पीठ एक साईडला ठेवून देते फोडणी करण्यासाठी। तर जे साहित्य पाहिजे ते भाजी डाळसाठी त्याची तयारी करून ठेवते फटाफट। शिट्टी सुद्धा झालेली आहे कुकरची। आता सगळी तयारी फटाफट करून घेते, मग चपात्या करायच्या। शिऱ्याची तयारी चालू आहे। कुकर थंड होतं तोपर्यंत मी शिरा बनवून घेते। मी एकदम साधं सिंपल जेवण बनवते उपवासाला। तूप घेतलेलं आहे। मी प्रसादाला जास्त करून शिराच बनवते उपवासाला। रवा चांगला भाजून झालेला आहे, आपण त्याच्यात साखर घालू। प्रसादाचा शिरा सुद्धा रेडी झालेला आहे। आता आपण दुसऱ्या कामाकडे वळूया। अरे हां, आता चपाती कसं आहे ना, कुकर थंड होतोय ना, तर मग तो थंड होईपर्यंत म्हटलं शिरा तर झालेला आहे, तर चपात्या फटाफट करून घेऊया। चपात्या झाल्यानंतर डाळ भाजी, तर मग फटाफट चपात्यांची तयारी झाली आहे। फटाफट चपात्या करून घेऊया। आणि हां, चपाती बनवताना तुम्ही सुद्धा फुलपाटाच्या खाली असं पेपर ठेवा, म्हणजे काय त्याच्यामुळे किचन खराब होत नाही आणि जास्त तुमचं काम सुद्धा वाढत नाही। मी असंच करते। आता ही चपाती बनेपर्यंत आपण दुसरी चपाती लाटून घेऊया। हे बघा, चपात्या सुद्धा झालेल्या आहेत मस्त। आता ही लास्ट चपाती आहे। ही झाली की डाळ आणि भाजी बनवायची आहे मला। फोडणीला घातली की माझं काम झालं। त्यानंतर मला पूजेला बसायचंय।
इथे मी भाजी बनवणार आहे आणि इथे मी डाळ फोडणीला घालणार आहे. तर सर्वात आधी मी कांदा, थोडंसं लसूण, थोडीशी मिरची, डाळ फोडणीला घालूया. जिरा घातला, कढीपत्ता, मिरची आणि लसूण. उपासाला जसं की मी सांगितलं, मी जास्त जेवणामध्ये हे नाही करत, साधंच जेवण बनवते, म्हणजे उपास सोडताना सुद्धा जेवायला मजा येते. जिरा पावडर, धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि ही गेली आपली डाळ. मीठ, बरं झालं, नाही तर मीठ विसरूनच गेले असते तुमच्यासोबत बोलता बोलता. चला, डाळ होते, आपण भाजी करूया, भाजी बनवून घेऊया फटाफट. मी जेवण बनवताना नेहमी अशी छोटीशी ताटली घेते, थाळी, डिश, म्हणजे काय ते ऑइल बिल असेल तर ते किचन खराब होत नाही, त्यामुळे तुम्ही पण तसंच करा. जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट. चला, माझं जेवण तर अर्धा तास झालेलंच आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे देवीला, पण त्याआधी मला कथा वाचायची आहे. कथा वाचल्यानंतर आरती होणार, आरतीनंतर देवीला नैवेद्य. पुन्हा विसरले, नशीब आठवण आली. मीठ 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 शिवाय तर जेवणाला चवच नाही. चला, ही भाजी सुद्धा आता होणार, म्हणजे माझं संपूर्ण जेवण तसं झालेलंच आहे. मला की नाही किचन जेवण करताना सुद्धा घाण झालेलं आवडत नाही, त्यामुळे हे माझं चालूच असतं. आणि आता माझं बघा जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, तर त्यामुळे मग आता हे सगळं झाल्यानंतर मी पूजेची तयारी करणार आहे. अजून मला तीर्थ बनवायचं आहे, तीर्थप्रसाद. चला, आपण मग डायरेक्ट आता पूजेलाच भेटूया. आता मी देवीच्या इथे कथा वाचणार आहे आणि त्याची पूजेची तयारी करण्यासाठी जात आहे. चला देवीकडे. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमोस्तुते. लक्ष्मी महात्मा
की जय. श्री लक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ऐका भाविक भक्तजन हो. श्री लक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी ऐकून काय होते? दुःख दारिद्र्य दूर होते, इच्छा पूर्ण होते. श्री लक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत. कैलासातील पार्वती, शिरामधील सिंधू कन्या, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, भूलोकावरील लक्ष्मी, ब्रह्मलोकाची सावित्री, गोलोकाची राधिका, वृंदावनातील राशेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्मवनातील पद्मावती, मालती वनातील मालती, कुंदनवनातील कुंदती, केतकी वनातील सुशीला, कंदम वनातील कंदममाळा, राजगृहातील राजलक्ष्मी आणि घरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपाने आणि नावाने लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. लक्ष्मी माते की जय. वाचून झाली. देवीला धूप सुद्धा दाखवून झालंय. आता आपण देवीची आरती करून घेऊ. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देवी जय महालक्ष्मी, बसती व्यापक रूपे तू शोध सृष्टी. जय देवी जय महालक्ष्मी, बसती व्यापक रूपे तू शोध सृष्टी. जय देवी जय देवी. चला तर मग आता आपली पूजा झाली आहे. आता देवीला नैवेद्य काढूया आपण आणि त्यानंतर मग मी सुद्धा उपास सोडणार. आता आपण नैवेद्य काढून घेऊया देवाचा. चला आपल्या देवीला नैवेद्य दाखवूया आपण. आणि हो, हे नैवेद्य दाखवल्यानंतर हे नैवेद्य मीच खाते आणि ह्याचा मी उपास सोडते. मला खूप आवडतं देवीचं नैवेद्य.